ही आपण एक पट्टी घेत आहोत. साडेसातची. जसं की मी तुम्हाला ह्याचे मेजरमेंट सांगितलेले होते. त्याची उंची आहे 7.5 इंच इतकी आणि 7.5 इंच इतकी. आणि याची हे 4 फोल्ड आहे. तर आपण हे टोटल 56 इंच एवढी आपली ही लांबी आहे. ही पट्टी आता फोल्ड आहे, 4 फोल्ड आहे, त्यामुळे ठीक आहे. तर आपण ही एवढी रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि एवढी 56 इंचाची पट्टी जी घेतलेली आहे. त्याचं काय यूज करणार आहे ते आपण पुढे मी दाखवतेच. आणि कटिंग करताना हा जो आपण एक सर्कल कटिंग केलेला आहे 19x19चा 9.5 असं दोन्हीही घेऊन इथून आपण जे कट राऊंड मारून ह्या पूर्ण असा जो एक सर्कल बनवलेला आहे, हा सर्कल जो बनवलेला आहे, फुल राऊंड जो आहे सर्कल बनवलेला, ते आपण त्याच्या साईडपासून निघालेले जे काही हे कॉर्नर्स होते, हे कॉर्नर्स आहेत तेही आपल्याला खूप उपयोगी पडणार आहेत. तर ह्याला आपण फेकून नाही द्यायचं आहे. आणि आपल्याला असे कॅनव्हास लागतील. तर मी हे 4 पीस घेतलेले आहेत. का तर हे कॉटनचं फॅब्रिक आहे, खूप सॉफ्ट आहे, त्यामुळे आपले इयर्स स्टँड व्यवस्थित होऊन दे म्हणून त्यामुळे मी हे 4 पीसेस घेतलेले आहेत. ठीक आहे. तर आपण ह्याच्यात आता स्टिचिंगची प्रिपरेशन करू. सर्वात अगोदर आपण इयर्सच बनवूया. तर ह्याचं मी तुम्हाला मेजरमेंट सांगते की इयर्स आपण कसे कट करायचे. तर याची रुंदी तुम्ही ठेवू शकता 2.5 ते 2.25 इंच आणि ह्याची उंची ठेवू शकता 3.25 इंच. असे तुम्ही एक स्क्वेअर घेऊन ह्याला फक्त असं फोल्ड करून फक्त असा एक शेप देऊ शकता. हा आयताकृती किंवा चौकोनी तुम्ही फॅब्रिक घेऊन कॅनव्हास घेऊन हा तुम्ही असा शेप द्यायचा आहे. तर मी जसं सांगितलं ना की 4 पीसेस घेतलेले आहेत. तर त्यानुसारच मी आता हे जे आपण मी म्हणले होते हे क्रॉस आपल्याला काही फेकून नाही द्यायचे आहेत. याचा आपल्याला इयर्स बनवता येतात. पण आपण सर्वात अगोदर इथल्या साईडला आपण ठीक आहे. हा आपला एक पीस हा झाला. ओके. आणि आपण दुसरा एक पीस यूज करणार आहोत. तर आपण अस्तरमधून हे शेप काढू शकतो. तर हे असं कॉर्नरमध्ये, तर हा इथून आपण अस्तरचा फक्त 2च पीस आपल्याला हवे आहेत, त्यामुळे आपण असं एक शेप देऊन कट करायचा. हे आपण सेपरेट करूया. ठीक आहे. तर आपल्याजवळ हे 2 पीस काढलेले आहेत. आपण असंही करू शकतो, हा पीस ह्याच्यावरतीच ठेवूया. ओके. आणि हाही पीस आपण असा ठेवूया, याच्यावरती प्लेस करूया. म्हणजे ही जी चमकतेली बाजू आहे ना, ही थोडासा ग्लेज आहे, हे तुम्हाला इथे दिसत असेल. ही जर चमकणारी बाजू आहे ना, ती आपल्याला इथं अशी करायची आहे. आणि एक अशी चमकणारी बाजू आपल्याला अशी ठेवायची, एक बाहेरच्या साईडला आणि एक आतच्या साईडला. ठीक आहे. किंवा तुम्ही दोन्ही असं म्हणजे दोन्ही असं ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्येही. ओके. आणि हे थोडंसं जाड होऊ दे म्हणूनच मी करत आहे. ओके. हा झाला आहे. ही सरळ बाजू आहे, त्याच्यावरती आपण एक अस्तर ठेवलेला आहे आणि हे आपले कॅनव्हासचे 2 तुकडे आहेत. ठीक आहे. आता आपण इथं पूर्ण ह्या तिन्ही साईडने स्टिच करून घेऊया. असं खाली ठेवून असे वरती घेऊन आपण असं फिरवू शकतो. एक पायाचा दाब असा ठेवून आपण तिथं स्टिच करायची आहे. इथून साईडने जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो आपण कट करणार आहोत. हाही इथला भाग आपण कट करणार आहोत आणि इथं आपण असे कटिंग करणार. शिलाईवरती नाही द्यायचं,
तसे तर असं जरी कट केलं तरी चालू शकतं. असे आपल्याला दोन्ही पीस बनवून घ्यायचे. आणि हा जो आहे फक्त हाच फॅब्रिक आपल्याला घ्यायचा आहे. हा इथून नाही घ्यायचा आहे, फक्त हा पीस धरायचा आहे. आणि आपल्याला असा याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे. जसं दाखवत आहे तसं आपल्याला राईट साईडला तो फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि असं स्क्रूड्रायव्हर किंवा मारतोलने आपण ह्याला बाहेर काढू. याचा जो शेप आहे तो आपल्याला देता येतो. कात्रीने केला की कधी आपल्याला कापडाला वगैरे होल पडण्याची शक्यता असते, तर जास्त धारदार किंवा टोकाच्या वस्तूने नका करू. असं मारतोल वगैरे घेऊन असते तुम्ही करू शकता. इथे तुम्ही एक दाब शिलाईही लावू शकता. ठीक आहे. आता इथे एकदम छान असा कडक हा पीस झालेला आहे. आपण एक वेळा इथून कडेने आणि एक स्टिच लावून देऊया. बॅकला आपल्या अस्तर आलेला आहे आणि फ्रंटला असे इयर्स आपले छानपैकी रेडी झालेले आहेत. त्यात दुसरा पण जो पीस आहे तो सेम पद्धतीने आपण करूया. आपले हे 2 पीस रेडी झालेले आहेत. आता आपण याला साईडला ठेवूया आणि यामध्ये आपण पूर्ण जसं की हे आपले अस्तर आहे आणि हे कॉटनचं फॅब्रिक, तर ही रॉंग साईड आहे, ही राईट साईड. ठीक आहे. तर पूर्ण कडेला आपण इथं स्टिच करून घेऊया. अशी स्टिच करून घेतलेली आहे पूर्ण राऊंड. पूर्ण इथून कडेने आपण इथून नच घातलेला आहे ना, इथल्या नचपर्यंत आपण काय करायचे आहेत, प्लेट्स घालायचे आहेत. आणि जसं की आपण टोटल मेजरमेंट घेतलेलं आहे 19 इंच, तर आपण आपला जुनी प्लेट्स घालून पूर्ण 19 इंच यायला हवं, तसं त्यानुसार आपण आता त्या प्लेट्स घालूया. पूर्ण हे प्लेट्स घालून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे की इथून ज्या इथपर्यंत आपण प्लेट्स घातलेल्या आहेत त्या पूर्ण प्लेट्स आपण इथे अशा एकसारखा ठेवूया. आणि ह्याचं मेजरमेंट करूया. तर आपलं हे 8.5 झालेलं आहे. आपण जसं की घेतलेलं होतं 9.5 घेतलेलं होतं, तर आपली इथे एक पट्टीही येईल अर्धा इंचाची. ठीक आहे. आणि पुढेही आपलं 1 इंच येणार आहे.
त्यामुळे आपण आता कसं करायचं, इथे 8.5 आहे, तर आपण फक्त अर्धा इंच इथं स्टिचमध्ये घेऊया. पाव इंच अर्धा इंच ते पाव इंच घेऊया, जेवढा आपल्याला घ्यायचं आहे. आणि इथून आपण हा पीस असाच ठेवायचा, असा फुलवून. जेव्हा आपण बाळाची मेजरमेंट घेतला असाल तर इथून तो राऊंड मेजरमेंट करायचा की किती येतो आहे, 14.5 येतो आहे. तर आपण 13.5वरतीच घ्यायचा आहे. तर आपण 13.5वरती हा असा मार्क घेऊया. ठीक आहे, असा 13.5वरती असं आपण मार्किंग करून घेऊ. आपण इथे एक मार्क करूया. इथं आपण एक असा मार्क करूया. आणि इथून आपलं एक 3 इंच आणि हा जो काही अंतर आहे हा आपण त्यांना असा एक शेप द्यायचा, ड्रॉ करायचा आणि आपल्याला इथं कट करायचा. तर हा आपला असा एक 3 ते 4 वर्षाच्या बाळाचा हा टोपडा शिवून होतो आहे. तर आता इथं जर आपल्याला हा असा पीस रेडी झाल्यानंतर हा आपल्याला स्ट्रेट होईल असा. तर आपण थोडासा इथे असा इथे थोडंसं असं राऊंड शेप ही आपण देऊ शकतो नॉर्मल. आणि आता हे जे कट केलेलं बाजू आहे ही आपण मेजर करूया किती होते. अकरा इंच होत आहे. तर आपल्याला इथे एक अशी प्लेट घालून घ्यायची आहे. उलटे करूया आणि इथं आपण एक छोटीशी प्लेट घालूया. एक हाफ इंच प्लेट आपली फिनिशिंग झाल्यानंतर हे पूर्ण असं येतं आणि पूर्ण आपला तर मेजरमेंट होणार आहे 10 इंच. ठीक आहे, इंच 9.5 इंच आपण घेतलेलं आहे. आता ही पट्टी आपण घेऊया. ही पट्टी घेऊन आपण फक्त याचा मेजरमेंट करूया की आपल्याला ही पट्टी किती हवी आहे. तर ही पट्टी आहे, ह्याच्याही आपल्याला दुप्पट ही पट्टी अशी कट करायची आहे. अशी पट्टी आपल्याला इथे थोडीशी एक्स्ट्रा करून अशी कट करून घ्यायची आहे. आणि इथली पट्टी आपण किमान 3 इंच ही घेऊ. ठीक आहे, 3 इंच इतकी आपण ही अशी पट्टी कटिंग करून घेऊया. तर इथून आपण घेऊया इथंपर्यंत 3 इंच. ठीक आहे, आणि इथूनही आपल्याला इथं 3 इंच. ही पट्टी आपण अशी कट करू. तर ही अशी आपण पट्टी एवढी अशी कट करून घेतलेली आहे. आणि याचा सेंटर आपण कट करून घेऊया. ही सरळ बाजू खाली ठेवूया आणि ही उलटी ही सरळ बाजू आपण इथं ठेवूया. याचा जो सेंटर आहे, याचा जो मध्य आपण घेतलेला आहे तो मध्य आपण इथे ठेवायचा. तर मध्याच्या इथे मध्य येईल हा. ठीक आहे, सेंटर आपण इथून असं जॉईन करून घ्यायचं. किमान आपण अर्धा इंचाच्या वरती अशी टीप मारायची आहे. अर्धा ते पावणा इंच फॅब्रिक आपलं आत जायला हवं.
अशी आपण पट्टी करतो. तर या पट्टीला आपल्याला इथून असं पुढे घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला फोल्ड करून या पट्टीला एवढे असे फोल्ड करायचे आहे आणि ही पट्टी आपल्याला इथे लावणार आहे. आणि इथून आपण शिलाई लावला. आता ही पट्टी पण अशी लावून झालेली आहे. आता राहिलेला आपला इथला फिनिशिंगचा भाग. ठीक आहे, तर आपण आता हा सेंटर घ्यायचा आहे. सेंटरपासून आपण इथे 2 इंचावरती आपण एक 2 ते 2.5 इंचाचा एक मार्किंग करूया. म्हणजे 2.5 आणि 2.5 इथं 5 इंचाचा 2 आपले इयर्स असे इथं येतील. ठीक आहे, तो आपला आहे. पण सर्वात अगोदर आपल्याला इथली पट्टी लावायची आहे गळ्याला. तर ह्याचं मेजरमेंट झालेलं आहे 8 इंच. आपल्याला ही शिवण जाईल 8.5 इंचावरती. ठीक आहे, आणि हाही आपला राऊंड येईल 10 इंच. 9 ते 10 इंच हा आपला ते 10 इंच आपला हा झालेला आहे. ठीक आहे, तर हे थोडंसं एक्स्ट्रा आहे ते आपण असं कट करून घेऊया. ठीक आहे, आता आपल्याला इथं करायची आहे पट्टी. सतरा इंचापर्यंत अशी पट्टी आहे. तर आपल्याला ही 1 ते 2 इंचाची आपण पट्टी अशी घेऊया. 1.5 इंचाची घेऊ शकतो आपण आणि इथून आपण असं कटिंग करूया. ठीक आहे, तर इथून आपल्याला ही पट्टी घेऊन असाही मध्य करूया. हा जो आपला मध्य आहे तो मध्य आणि हा आपला जो आहे टक्स. तुम्ही टक्स असाही करू शकता किंवा आहे तो असाही ढकलून इथं सेंटरपासून असं स्टिच करूया अगोदर स्ट्रेट एक 1/2 इंचाच्या अंतरावरती. मला थोडासा असं बघूया व्यवस्थित स्ट्रेट ठेवायचं आहे. ठीक आहे, ही पट्टी आपण अशी पुढे घेऊया आणि याला असा फोल्ड करून हे इथपर्यंत असा फोल्ड करायचा. ह्याला आपण असा फोल्ड करायचा आणि याला इथे असं फोल्ड करून टाकायचं. ठीक आहे, तर आपण पुढेही असंच करूया.
आता ही टोपी आपली फायनल रेडी पूर्ण झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, अशी छानशी अशी बसलेली आहे. आता आपण ह्याचा सेंटर घेऊया. इथून आपल्याला 2.5 इंचावरती किंवा 2.25 इंचावरती आपण इथं हे जे इयर्स आहेत हे आपल्याला इथे लावायचे आहेत. आता आपण इथं काय करायचं आहे, ह्याच्या सेंटर मध्यभागी अशी असं एक हे करूया, जेणेकरून त्याचा असा आकार येऊन जाईल. आपण इथून एक छोटासा एक करूया, हे तुम्ही पाहू शकता. फक्त टीप आपल्याला ही अशी एवढीच घ्यायची आहे. काय एवढीच आपल्याला टीप अशी घ्यायची. तर दोन्ही कानांनाही आपण तेच करायचं आहे. 5 इंच आता हे कान आपण असे ओपन करूया. ठीक आहे, आणि ह्याला आपण एकतर असंही करू शकतो, असं हे असं करायचं. आणि आपण जो 2.25 इंचाचा जो इथे मध्ये घेत आहोत ते आपण अगोदर असे स्टिच करून द्यायचं आहे. ही जी पट्टी आहे याच्या बाहेरच असावं हे. सॉरी, हे राईट साईड आहे ना, आपले पुढे यायला पाहिजे, अस्तर वरती यायला पाहिजे. हे असं इथून आपण हे असं इथं घेऊया. तर आपला हा राऊंड शेप आहे आणि आपल्याला इथं एकदम स्ट्रेट अशी शिलाई हे लावायची आहे. आता हे जे एक्स्ट्राचे जे काय आहे ते आपण एकदम असे कट करूया. ठीक आहे, आणि इथून आपण एक टीप अशी पाठीमागं घालायचं आहे. हे फॅब्रिक कोणतंही आपलं काही दिसायला नाही पाहिजे. थ्रेड वगैरे सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं. मग ह्याला आपण असं पाठीमागे सरकून एकदम कडेला टीप मारायचं आहे. अशी तुम्ही पाहू शकता. ही पट्टी अशी घातल्यानंतर हे कान कसे असे उभे राहतात. ठीक आहे, तर ह्या साईडचं पण असंच आपल्याला इयर लावून घ्यायचं.